हाय सगळ्यांना, कसे आहेत? बरेच असतील. मस्त झालं का नाही सगळ्यांचं जेवण काम? माझं तर झालंय बघा. मी सकाळी रेसिपी केली होती माशाच्या अंड्याची, तर तुम्हाला दाखवते चला कसे बनवले ते माशाच्या अंड्याची भुर्जी. चला मी दाखवते तुम्हाला काल आज दिवसभरात काय केलं ते. हे पहा, गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत टाकलेलं आहे तेल. तेल गरम झाल्यानंतर टाकायचं आहे कांदा. टाकलेला आहे कांदा, परतून घ्या. तेलात चांगला परतून घ्यायचा कांदा. हलवत राहायचं कांद्याला मस्तपैकी. थोडासा कांदा शिजल्यानंतर कांद्यामध्ये टाका हिरव्या मिरच्याचे तुकडे. त्यानंतर थोडं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे. हळद टाका थोडीशी. थोडे धने पावडर. काळा मसाला घरचा. तुम्हाला जसं लागतंय तिखट तसं टाकून घ्या. 1 चमचाभर टाकला तरी चालतंय. 1 चमचाभर टाकलेला आहे. मीठ टाकलं चवीपुरतं. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात हे माशाचे अंडे टाकलेले आहेत. ते असं मस्त फोडून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिक्स करायचं ते सगळा मसाला. ते अंडे एकत्र असं फोडून घ्यायचे. त्याच्यावर असं गाठी गाठी असतात त्यावेळेस ते बारीक करून घ्यायचं सगळं. नंतर थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचं. शिजल्यानंतर चांगले त्याच्यावर कोथिंबीर पेरायची. मस्त हलवून घ्यायचं. शिजवून घ्यायची चांगली. आणि नंतर मग या सगळेजण इथं तयार झालेले आहे माशाच्या अंड्याची भुर्जी. त्यानंतर बनवले आहेत मी लाडू. शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे. हे पहा, असे लाडू बनवलेले आहेत. आणि थोडेसे वडापाव आणले होते, ते पण खाल्ले आम्ही. या सगळेजण वडापाव खायला. हे लाडू तयार आहेत तिकडे.